तर ज्योती मल्होत्राच्या अटकेनंतर रोजच्या रोज नवनवीन आणि धक्कादायक माहिती समोर येते. ज्योती मल्होत्रा व्हिडिओच्या आडून पाकिस्तानसाठी हेरगिरी करायची. तिचं पाकिस्तान आणि चीन कनेक्शन उजेडात आल्यामुळे अनेकांना धक्का बसलाय. पाकिस्तानी दूतावासातील दानिश हा तिचा हँडलर असून त्यानंच तिच्या पाकिस्तान, चीन आणि नेपाळ या तीनही दौऱ्यांचं फंडिंग केल्याची माहिती मिळते. तर ज्योतीनं गेल्या काही वर्षांमध्ये पाकिस्तान आणि चीन या दोनही देशांचे दौरे कधी कधी केलेले होते ते आपण पाहूया. 2023 साल याच वर्षी ज्योती ही 2 वेळेला पाकिस्तानला गेली. पहिल्यांदा 17 एप्रिल 2024ला ती पाकिस्तानात गेली. तिचा महिनाभराचा मुक्काम होता आणि त्यानंतर 10 जून 2024ला ती चीनमध्ये महिनाभर मुक्कामी होती. ती जून महिन्यात गेली. ती 9 जुलैपर्यंत चीनमध्येच होती. 10 जुलै 2024ला ज्योती ही नेपाळमध्ये गेली. ती चीनमधनंच काठमांडूला पोहोचलेली होती. तर असा 3 देशांचा म्हणजे नेपाळचा, चीनचा आणि पाकिस्तानचा प्रवास गेल्या दीड वर्षामध्ये ज्योतीने केल्याची माहिती मिळते. तर घरभेदी ज्योती हिच्या कारनाम्यांनी सगळेजणच अचंबित झालेत, अवाक झालेत. भारताची यूट्यूबर ते पाकिस्तानची गुप्तहेर बनलेल्या ज्योतीची कृत्य पाहता, कारनामे पाहता पुन्हा एकदा अमेरिकन पण पाकिस्तानचा गुप्तहेर असलेल्या डेव्हिड हेडलीच्या आठवणी ताज्या झाल्यात. उघडली ज्योतीची कुंडली, आठवला हेडली. घरभेदी ज्योतीच्या कृत्यानं सारेच अवाक. यूट्यूबर ज्योती बनली पाकिस्तानची गुप्तहेर. हेडलीप्रमाणे हल्ल्याआधी पुरवली माहिती. सव्वीस नोव्हेंबर 2008 अर्थात 26/11चा मुंबई हल्ला. या हल्ल्यानं भारताच्या अंतर्गत सुरक्षेला भेदत पाकिस्तानचा दहशतवादी अजमल कसाब आणि त्याच्या साथीदाराने मुंबईत अक्षरशः मृत्यूचं तांडव घडवलं. या हल्ल्यासाठी आवश्यक असलेले सगळे इनपुट्स अमेरिकन असलेल्या डेव्हिड हेडलीनं पाकिस्तान आणि लष्कर तोयबाला दिल्याचं उघड झालं. अगदी त्याचप्रमाणे आता पहलगाम हल्ल्यानंतर आणखी एका गुप्तहेराचं नाव चर्चेत आलंय. ती गुप्तहेर म्हणजे यूट्यूबर ज्योती मल्होत्रा. अपनी जो और मैं आ चुकी हूं पाकिस्तान में. 26/11च्या हल्ल्याच्या आधी 2002 ते 2005 या दरम्यान हेडलीनं आधी पाकिस्तान आणि त्यानंतर 5 वेळा भारताला भेट दिली. तर ज्योती मल्होत्रानं जानेवारीत पहलगाम आणि त्यानंतर मार्चमध्ये पाकिस्तानमध्ये जाऊन आली. हेडलीनं मुंबईतील विविध ठिकाणांची छायाचित्र आणि व्हिडिओ घेतले, ज्यात ताजमहल हॉटेल, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, गेटवे ऑफ इंडियाचा समावेश होता. ज्योतीनंही यूट्यूबर म्हणून भारतातील अनेक स्थळांची तसंच सीमा भागातील व्हिडिओ पाकिस्तानसोबत शेअर केल्याचा आरोप आहे. पाकिस्तानच्या ISIशी डेव्हिड हेडलीचा संबंध होता. हेडलीनं मेजर इक्बाल या ISI अधिकाऱ्याशी संपर्क साधला आणि त्याला माहिती दिली. ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील कर्मचारी दानिशच्या संपर्कात होती. दानिशच्या माध्यमातून ती ISIशी जोडली गेली. हेडलीचं मूळ नाव दाऊद सय्यद गिलानी होतं, पण त्यानं डेव्हिड कोलमन हेडली हे नाव स्वीकारलं आणि फसव्या कागदपत्रांच्या द्वारे भारतात प्रवेश केला. ज्योती मल्होत्रानं तपास यंत्रणांची दिशाभूल करण्यासाठी दानिशचं नाव जट्ट रंधवा या नावानं सेव्ह केलं. तसंच तिनं दानिशच्या मदतीनं अनेकदा पाकिस्तानात प्रवेश केल्याचं समोर आलं. डेव्हिड हेडलीचा हँडलर होता तहूर राणा. ज्योती मल्होत्राचा हँडलर दानिश असल्याचं समोर आलं. इन टच विद द PIOs और उनके सोशल गैदरिंग वगैरह में भी जाना होता था. जैसे मैंने बताया कि मॉडर्न वॉरफेयर में बस हम उस पर बॉर्डर पे नहीं लड़ते. ये भी एक वॉरफेयर है जहाँ पे वो रिक्रूट करके और इन्फ्लुएंसर से अपनी नैरेटिव पुश करने की कोशिश करना और यहाँ के जो सॉफ्ट पावर को के थ्रू यहाँ पे अपने इमेज को सो कॉल्ड डिस्टॉर्ट करना, ये सब सारी चीज़ें कोशिश चल रही है. 2008चा मुंबई हल्ला
भारतावरचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला होता। या हल्ल्यानंतर देशाची अंतर्गत सुरक्षा बळकट करण्याच्या अनेक घोषणा झाल्या, पण पहलगाम हल्ल्यानं पुन्हा दहशतवाद्यांनी भारताच्या भूमीत रक्ताचा सडा पाडला। हा हल्ला पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केला असला तरी त्याला काही घरभेदी भारतीयांची मदत असल्याचा संशय आहे। त्यामुळे आता सरकारनं पाकसाठी हेरगिरी करणाऱ्या देशातील गद्दारांचा शोध सुरू केलाय। ज्योती मल्होत्राच्या अटकेनं या घरभेद्यांची जंत्रीच समोर येण्याची शक्यता आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई। मैं हूं आपकी अपनी जो, और मैं आ चुकी हूं पाकिस्तान में। आणि ज्योती मल्होत्राच्या पाठोपाठ आत्तापर्यंत हेरगिरी केल्याच्या आरोपांतर्गत एकूण 11 जणांना अटक झाली आहे। हरियाणा, पंजाब आणि उत्तर प्रदेश सोबतच ओडिसामधनं या संशयितांना अटक करण्यात आली आहे। या तरुण इन्फ्लुएन्सर्स आणि विद्यार्थ्यांचा यामध्ये समावेश आहे। सोशल मीडियाच्या माध्यमातून हेरगिरी केल्याचं प्राथमिक चौकशीतनं पुढे आलंय। पैशांसाठी आपल्या देशासंदर्भातली गोपनीय माहिती पाकिस्तानला सगळ्यांनी पुरवल्याचं सुरक्षा यंत्रणांच्या तपासात उघडकीस येत आहे। देवेंद्र ढिल्लोला अटक झाली आहे। पटियालाच्या छावणीचा व्हिडिओ देवेंद्रनं शेअर केलेला होता अशी माहिती तपास यंत्रणांकडून मिळालेली आहे। तो संवेदनशील माहिती दानिशला पुरवायचा। पुढचं नाव आहे नोमान इलाहीचं। हरियाणामध्ये तो सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करायचा। तो ISIच्या संपर्कात असल्याची माहिती आणि हरियाणाच्या पानिपतमधनं त्याला अटक झाली आहे। पुढचं नाव अरमानचं आहे। तोही पाकिस्तानला संवेदनशील माहिती द्यायचा। शहजाद यानं यूपीच्या रामपूरमध्ये व्यावसायिक म्हणून काम केलं, पण तो पाकिस्तानचा हेर होता। त्यानं अनेक वेळेला पाकिस्तानला माहिती देत पाकिस्तानला भेट दिल्याची माहिती पुढे येते। मोहम्मद अली पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा मोहम्मदवरती आरोप आहे। 4 मोबाईल आणि 3 सिम कार्ड जप्त झाली आहेत। ज्योतीची कहाणी सगळ्यांनाच माहिती आहे। तिनं दानिशला सैन्याची माहिती पुरवली आहे। मोहम्मद तारिक नाम का लड़का है और गांव कांगर का पड़ता है। उसको सदर ताउड़ी थाना के क्षेत्र से हमने गुप्त सूचना पर अरेस्ट किया है, क्योंकि हमारे पास इनपुट था और इंटेलिजेंस जो हमारी सेंट्रल गवर्नमेंट की उनके पास भी, सभी के पास था भाई ये लड़का है जो हमारे जो देश की जो सूचनाएं हैं वे भारत पाकिस्तान को देता है और उसे सिम भी प्रोवाइड करता है, जिसके बदले पैसे लेता है। तर ज्योतीसोबत ज्या 11 जणांवरती अटकेची कारवाई झाली आहे यात नोमान इलाही या उत्तर प्रदेशातल्या तरुणाचाही समावेश आहे। ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान नोमान हा पाकिस्तानला महत्त्वाची माहिती पुरवत होता असं उघडकीस आलंय। त्याला आता 7 दिवसांची रिमांड मिळालेली असून त्याच्या चौकशीत नवनवीन गौप्यस्फोट समोर येतात। नोकरी सुरक्षा रक्षकाची, काम पाकिस्तानी हेराचं। गद्दार नोमान इलाही सुद्धा जेरबंद। नोमान इलाही उत्तर प्रदेशच्या कैरानामध्ये राहणाऱ्या याच घरबेद्यानं पाकिस्तानसाठी हेरगिरी केली आहे। पानिपतमधल्या एका कंपनीत तो सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा, पण त्याचं खरं काम काहीतरी वेगळंच होतं। तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करायचा। भारतीय सैन्याची गोपनीय माहिती तो पाकला द्यायचा। भारत पाकिस्तान शस्त्रसंधीच्या काळात एक फोन नंबर भारतीय तपास यंत्रणांच्या रडारवर आला, कारण त्या नंबरवरनं सातत्यानं पाकिस्तानात संपर्क केला जायचा आणि तो फोन नंबर होता नोमानचा। आणि या संदर्भातील ISI एजंट इक्बाल कानासोबतचं त्याचं व्हॉइस चॅट समोर आलंय। नोमान इलाही, साहेब मला माफ करा, माझी काय चूक आहे, तुम्ही माझ्यासाठीच आहात। ISI हँडलर इक्बाल काना, तू माझं काम कधी करणार? लष्कराच्या 2 प्रिंट पाठव। नोमान इलाही, 2 दिवसात देतो जनाब। ISI हँडलर इक्बाल काना, काश्मीरला जा आणि लष्करी छावणीचे फोटो घेऊन ये। नोमान इलाही, होय जनाब। ISI हँडलर इक्बाल काना, गुड। नोमानने हे चॅट आपल्या फोनमधनं डिलीट केलं होतं, पण सुरक्षा यंत्रणांनी ते मिळवलं। नोमानबाबत आत्तापर्यंत करण्यात आलेल्या तपासात महत्त्वाची माहिती समोर येते। बेरोजगार नोमान वडिलांसोबत पासपोर्ट आणि व्हिसा तयार करायचं काम करायचा।
वडिलांच्या मृत्यूनंतर त्याने व्यवसाय हाती घेतला आणि जास्त पैसे मिळवण्याच्या लोभापोटी हेरगिरीला सुरुवात केली. गेल्या 1.5 वर्षांपासून तो पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचं तपासातनं पुढे आलंय. इतकंच नाही तर हवालाच्या माध्यमातून सीमेपलीकडनं त्याच्या खात्यात पैसेही ट्रान्सफर झाल्याचं कळतंय. काही भारतीय बँक खात्यांसोबत त्याचा पैशांचा व्यवहार उजेडात आलाय. सुरक्षा यंत्रणांनी या खात्यांची चौकशी सुरू केली आहे. पाकिस्तानातील ISI एजंट इक्बाल कानाच्या तो संपर्कात होता आणि सोशल मीडियावरनं भारताबाबत संवेदनशील माहिती त्याला पुरवायचा. ऑपरेशन सिंदूर दरम्यान श्रीनगरमधल्या सैन्याच्या हालचालींचे व्हिडिओ बनवून पाठवण्याचं काम त्याला दिलं गेलं होतं आणि त्या बदल्यात त्याला मालामाल करण्याचा शब्दही दिला गेला होता. राजधानी दिल्लीवरनं जम्मूला जाणारी ट्रेन ISIच्या निशाण्यावर असल्याची माहिती या तपासातनं मिळाली आहे. नोमानच्या मोबाईलमध्ये या ट्रेनशी संबंधित अनेक व्हिडिओज सापडले. तो इन्वेस्टिगेशन चल रही है उसके, जैसे जो पासपोर्ट उससे रिकवर हुए थे उनकी वेरिफिकेशन कर रहे हैं, जो अकाउंट वगैरह मिले थे उनकी वेरिफिकेशन कर रहे हैं कि वो आगे कहाँ से किसने उनको इंस्ट्रक्ट किया कि इनके खाते में पैसे डालें. तो ये चीजें अभी चल रही है. कैराना लेके गए थे, 6 पासपोर्ट मिले, 3 उनके घर के खुद के हैं, फादर का, मदर का और इसका खुद का, 3 अदर्स के हैं. इसके लिए टीमें भेजी हुई है. वो कैसे इसके पास आई, कौन लोग हैं वो, तो वो वेरिफिकेशन चल रही है. नोमानसह आणखी 11 जणांना हेरगिरीच्या आरोपाखाली अटक झाली. या हेरांचा पहलगाम हल्ल्याशी काही संबंध आहे का? यांचा मालक कोण? कोणत्या कारणासाठी ते हेरगिरी करत होते? या सगळ्यांचा एकमेकांशी काही संबंध आहे का? या सगळ्या बाजूंनी आता तपासाला सुरुवात झाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोक. आणि युट्यूबर ज्योती मल्होत्राचा पर्दाफाश झाल्यावरती ISIचे एक काळे कारनामे आता उजेडात येतात. ISI म्हणजेच पाकिस्तानी इंटर सर्व्हिसेस इंटेलिजन्स ही गुप्तचर यंत्रणा भारत विरोधी कारवायांमध्ये सक्रिय असल्याचे पुरावे भारतानं वारंवार जगासमोर मांडले. भारतामधल्या गद्दारांना हेरून संवेदनशील माहिती मिळवण्याचा प्रयत्न या ISIचा असतो. यासाठी अनेकदा पाकिस्तानकडनं हनी ट्रॅपचाही वापर होतो. हनी ट्रॅपचं ट्रेनिंग देण्यासाठी पाकिस्तानमध्ये एक स्वतंत्र विद्यापीठच असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. रावळपिंडीतील फातिमा जिन्ना विद्यापीठ हे नावाला महिलांचं विद्यापीठ आहे, पण इथे ISI एजंटला हनी ट्रॅपचं स्पेशल ट्रेनिंग दिलं जातं. तर 2023 साली DRDOचा शास्त्रज्ञ प्रदीप कुरुलकरला हनी ट्रॅप करून पाकिस्तानी महिला एजंटनं संरक्षण विषयक बरीच संवेदनशील माहिती मिळवल्याचं उजेडात आलं होतं. दरम्यान हनी ट्रॅप म्हणजे नेमकं काय आणि हे हनी ट्रॅपिंग कसं केलं जातं ते आपण पाहूया. एक बोगस प्रोफाईल तयार केला जातो आणि याच बोगस प्रोफाईलच्या माध्यमातून मैत्री करण्यात येते. मग पर्सनल चॅटिंग सुरू होतं आणि याच खासगी संवादातनं भावनिक नातं जोडण्याचाही प्रयत्न होतो. ह्याच्या पुढची पायरी म्हणजे एकमेकांना व्हिडिओ कॉल्स केले जातात आणि खासगी संवाद या व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून होतो. पुढे पैशांचं आमिष दाखवलं जातं किंवा मग ब्लॅकमेलिंग केलं जातं आणि मग संबंधित व्यक्तीवरती संवेदनशील माहितीसाठी दबाव आणला जातो. आणि भारताच्या ऑपरेशन सिंदूर नंतर, सिंदूरच्या यशानंतर पाकिस्ताननं भारतामध्ये हल्ले करत अनेक ठिकाणांना आणि सामान्य नागरिकांना टार्गेट केलं. पाकिस्तानच्या ड्रोन्स आणि मिसाईल्सचा एक निशाणा होता अमृतसरचं सुवर्ण मंदिर. पण पाकनं गोल्डन टेम्पलच्या दिशेनं सोडलेल्या मिसाईल्सची भारतानं कशी धूळधाण उडवली त्याची कहाणी पाहूया. पाकच्या निशाण्यावर होतं सुवर्ण मंदिर. सुवर्ण मंदिरावर पाकनं केले अनेक हल्ले. भारतीय सैन्यानं हाणून पाडला प्रत्येक हल्ला. आठ मेची रात्र पाकिस्ताननं मिसाईल्स आणि ड्रोन हल्ल्यांना सुरुवात केली आणि यातल्याच काही मिसाईल्स आणि ड्रोनचं टार्गेट होतं अमृतसरचं सुवर्ण मंदिर. जगभरातल्या शीख धर्मियांचं श्रद्धास्थान असलेल्या गोल्डन टेम्पलला नष्ट करण्याचा नापाक इरादा पाकिस्तानचा होता. पण भारतीय सैन्य दलानं सुवर्ण मंदिराच्या दिशेने येणारा प्रत्येक हल्ला उधळून लावला आणि सुवर्ण मंदिराचं
प्राणपणानं रक्षण केलं। पाकिस्तानची काळी नजर सुवर्ण मंदिरावर असल्याची गुप्त माहिती भारताला आधीच मिळाली होती आणि त्याच अनुषंगानं गोल्डन टेम्पलच्या रक्षणासाठी भारतानं मंदिराभोवती एअर डिफेन्स सिस्टीमचं अभेद्य कवच तयार केलं होतं। जैसे कि हम सब जानते हैं, उसने गोल्डन टेम्पल के ऊपर बहुत भारी तादाद में ड्रोन और मिसाइल से हमला किया, जिसको कि हमारे बहादुर आर्मी एयर डिफेंस के गनर्स ने पूरी तरीके से डिटेक्ट, ट्रैक और एंगेज करके ध्वस्त किया। हमारी सेना पूरी तैयारी से बखूबी तेज़ गति से आधुनिकीकरण कर रही है। पाकिस्तान खुद कभी भी दुस्साहस नहीं करेगा और यदि उसने आतंकवादियों का दोबारा सहारा लिया तो उसका अवश्य ही नाश होगा। याद रहे कि ऑपरेशन सिंदूर केवल स्थगित किया गया है, खत्म नहीं हुआ, उसका विकराल रूप अभी बाकी है। पाकच्या हल्ल्यापासून अमृतसरच्या मंदिराला वाचवण्यात सर्वात महत्त्वाची भूमिका निभावली ती स्वदेशी आकाश एअर डिफेन्स सिस्टीमने। सोमवारी अमृतसरमध्ये सैन्य दलाच्या प्रात्यक्षिकातनं आकाश आणि एअर डिफेन्स गनच्या ताकदीचं प्रदर्शन केलं गेलं। पाकच्या हवाई हल्ल्यांपासून फक्त सुवर्ण मंदिरच नाही तर पंजाबमधल्या विविध शहरांना कसं वाचवलं याची माहिती देण्यात आली। थल, वायु और नौसेना के सभी एयर डिफेंस के उपकरणों और हथियारों का समन्वय बैठाते हुए सबसे उपयुक्त हथियार से दुश्मन के हवाई खतरे को पूरी तरीके से नकार सकने में हमें सक्षम बनाता है। हमारे आर्मी एयर डिफेंस के पास दिन और रात और अलग अलग दूरी पर वार करने वाले हथियार, कंधे से फायर करने वाला मिसाइल से लेकर ऑटोमेटेड व्हीकल बेस्ड मोबाइल टारगेटिंग मिसाइल सिस्टम भी शामिल है। हमारी देश का वायु क्षेत्र बिल्कुल सुरक्षित है। पाकिस्तानने मे महिन्यातल्या हल्ल्यात सीमा भागातल्या प्रमुख धार्मिक स्थळांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केलेला। गोल्डन टेम्पलही टार्गेटवर असण्याची काही प्रमुख कारणं मानली जातात। सुवर्ण मंदिर जगभरातल्या शीख समुदायासाठी सर्वोच्च स्थानी आहे। जगभरात अंदाजे 2.5 कोटी नागरिक शीख धर्मीय आहेत। भारताखालोखाल अमेरिका, कॅनडा, ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियात शीख धर्मियांची संख्या मोठी आहे। पण सुवर्ण मंदिरावरती हल्ला करण्याची पाकची ही कुरापत भारतीय सैन्यानं शूरपणानं परतवून लावली। या दरम्यान पाकनं ऑपरेशन सिंदूरची फक्त झलक अनुभवली आहे आणि आणखी खोड्या काढल्या तर ऑपरेशन सिंदूरचं अक्राळ विक्राळ रूप दिसेल याचीही आठवण भारतानं पाकिस्तानला करून दिली। हमारी सेना पूरी तैयारी से बखूबी तेज़ गति से आधुनिकीकरण कर रही है। पाकिस्तान खुद कभी भी दुस्साहस नहीं करेगा और यदि उसने आतंकवादियों का दोबारा सहारा लिया तो उसका अवश्य ही नाश होगा। याद रहे कि ऑपरेशन सिंदूर केवल स्थगित किया गया है, खत्म नहीं हुआ, उसका विकराल रूप अभी बाकी है। ऑपरेशन सिंदूरमधनं भारतानं पाकला जन्माची अद्दल घडवली। कुरापतखोर पाकला भारताच्या ताकदीची केवळ झलक दाखवली आहे। त्यामुळे आता जर पाकनं आगळीकीचा प्रयत्न केला तर पाकिस्तानची काही खैर नाही हे नक्की आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। आणि पुढची मोठी बातमी ज्योती मल्होत्रा संदर्भातलीच आहे। ज्योतीनं मुरिदकेमध्ये हेरगिरीचं प्रशिक्षण घेतल्याची माहिती येते। हाच मुरिदकेचा तळ भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत उद्ध्वस्त केलेला होता। पाकिस्तानमधलं मुरिदके हे लष्कर तोयबाचं प्रमुख प्रशिक्षण केंद्र आहे आणि याच मुरिदकेमध्ये ज्योती मल्होत्रानं ट्रेनिंग पूर्ण केल्याची माहिती मिळते। जे मुरिदके भारतानं उद्ध्वस्त केलं तिथेच या ज्योती मल्होत्रानं जात हेरगिरीचं प्रशिक्षण पूर्ण केलेलं आणि प्रशिक्षणानंतर तिला पुढच्या मोहिमेसाठी भारतात पाठवलं गेलं। पण मिशन सुरू करण्यापूर्वीच तिला हरियाणा पोलिसांनी पकडलेलं आहे। पहलगाम हल्ल्याच्या काही दिवस आधी
यूट्यूबर ज्योती ही पाकिस्तानला गेली होती आणि या काळात तिनं मुरिदकेमध्ये 14 दिवसांचं ट्रेनिंग पूर्ण केल्याची माहिती मिळते. या मोहिमेत ज्योती एकटीच सहभागी नाहीये, तर 20 पेक्षा अधिक लोक यात सहभागी असल्याची माहिती आहे. हे सगळे 20 जण सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असल्याचं सांगितलं जात आहे. आणि भारताच्या मोठ्या दुश्मनाचा पाकिस्तानमध्ये अखेरीस खात्मा झालाय. नागपूरच्या संघ मुख्यालयावरील 2006 साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या कटाचा सूत्रधार लष्कर ए तोयबाचा कमांडर अबू सैफुल्लाची हत्या झाली आहे. पाकिस्तानसाठी हा एक जबर धक्का मानला जातोय. भारताच्या आणखी एका दुश्मनाचा खात्मा. अबू सैफुल्लाची पाकिस्तानात हत्या. संघ मुख्यालयावरच्या हल्ल्याचा सूत्रधार ठार. नाव अबू सैफुल्ला उर्फ मोहम्मद सलीम उर्फ रजाउल्ला निजामनी. पेशा लष्कर ए तैयबाचा टॉप कमांडर. आरोप RSS मुख्यालयावरच्या हल्ल्याचा सूत्रधार. ही ओळख असलेल्या अबू सैफुल्लाची पाकिस्तानात गोळ्या झाडून दिवसाढवळ्या हत्या झाली आहे. पाकिस्तानातील सिंध प्रांतच्या बदीन जिल्ह्यात अज्ञात हल्लेखोरांनी सैफुल्लाचा खात्मा केला. तो एक फार मोठ्या दर्जाचा आतंकवादी होता. त्यांच्या हायरकीमध्ये खूप मोठा होता तो. त्यांनी भारताच्या 3-4 जे हल्ले झाले त्याच्यामध्ये पार्ट घेतलेला होता आणि तो मोठा एक आतंकवादी होता, कारण तो पाकिस्तानमध्येच होता आणि तो पॅलेस्टाईनबरोबर जाऊन तिथनं ट्रेनिंग घेऊन आलेला होता असं ऐकलेलं आहे. अज्ञात हल्लेखोरांच्या गोळीबारात ठार झालेल्या याच अबू सैफुल्लानं 2006 साली नागपूरमधल्या संघ मुख्यालयावर हल्ल्याचा कट आखलेला. त्याने हल्ल्यासाठी पाठवलेल्या 3 दहशतवाद्यांना पोलिसांनी कंठस्नान घातलं, त्यामुळे हा कट उधळला गेला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नागपूर मुख्यालयात 2006 साली झालेल्या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला अबू सैफुल्ला याचा पाकिस्तानमध्ये खात्मा झाल्याची माहिती जी आहे ती समोर येत आहे. तर या हल्ल्याला आता 19 वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि 19 वर्षानंतर या हल्ल्याचा मास्टर माइंड असलेला सैफुल्लाचा खात्मा अद्याप केला असला तरी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारामध्ये जे आहे ते त्याच्या खात्म्यानंतर जे आहे ते आनंद जो आहे तो व्यक्त केला जातोय. नागपुरातील संघ मुख्यालयच नाही तर भारतातल्या अनेक हल्ल्यात त्याचा सहभाग होता. नेपाळ मार्गे तो दहशतवाद्यांना भारतात पाठवायचा. 2001 साली रामपूर CRPF कॅम्पवरती झालेल्या हल्ल्यात त्याचाच हात होता. 2005 साली बंगळुरूमधल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सवरच्या हल्ल्याचा कटही त्यानेच आखलेला. अबू सैफुल्ला दहशतवादी कारवायांसाठी फंडिंगची व्यवस्था करायचा. ऑपरेशन सिंदूरमध्ये 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाला. त्यामुळे दहशतवाद्यांचं कंबरड मोडलंय. अशातच अबू सैफुल्ला सारखा मोठा दहशतवादी मारला गेल्यानं पाकिस्तानला धक्का बसलाय. दुसऱ्यांचा जीव घेणाऱ्या अबू सैफुल्लाला त्याच्याच कर्मांची शिक्षा मिळाली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18.